दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपनं टीका केलेली आहे। आता पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। राहुल गांधी यांनी भर कार्यक्रमामध्ये परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवताना मोदींची नक्कल केली होती। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। राहुल गांधी छिछोरगिरी करणारे नेते आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला। तर पंतप्रधान पदाचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी असा सल्लाही दिला। तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत की मिमिक्री आर्टिस्ट असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे। राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाही। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। 35 देशांनी प्रधानमंत्री मोदींना सर्वोच्च पुरस्कार दिलाय। खऱ्या अर्थाने देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे। परंतु दुर्दैवाने ही पोटदुखी विरोधकांना आहे। आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं, आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं?